हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला म्हणजे फ्रायडेच्या लेक्चरला आपण काय बघितलं? तर आपण बघितलं व्हॉट इज फ्री फॉल. व्हेन अन ऑब्जेक्ट falling under the influence of gravity only, then such object is said to be falling freely. जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट हा फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षणाने खाली खेचला जातो तेव्हा त्याला फ्री फॉल म्हणजेच मुक्त पतन असं म्हटलं जातं. अर्थ ॲटमॉस्फिअर मध्ये एअर आहे आणि त्याच्यामुळे हा एअर त्याला अपोज करतो. त्याच्यामुळे ह्या जो फ्री फॉल आहे ही जी कन्सेप्ट आहे ही व्हॅक्युम मध्ये घडून येऊ शकते फक्त. आणि अर्थ ॲटमॉस्फिअर मध्ये एअर असल्या कारणाने ते रेजिस्ट करतो ऑब्जेक्टला आणि म्हणून त्याला आपल्याला कम्प्लीट फ्री फॉल असं म्हणता येणार नाही. ठीक आहे, कारण बियॉन्ड फोर्स त्या एअरचं काय करत असतो, काम करत असतो. तो अपोजिटली डायरेक्शन मध्ये काम करत असतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की हा जो फ्री फॉल आहे न्यूटनच्या गतिविषयक 3 नियमांचा उपयोग करून आपण यांचा अंतर काढू शकतो. फ्री फॉल मधल्या ऑब्जेक्टचं त्याची गती काढू शकतो आणि तसंच त्याला लागणारा कालावधी सुद्धा काढू शकतो. ठीक आहे, म्हणजेच टाइम, डिस्टन्स आणि व्हेलॉसिटी आपण त्याची काढू शकतो. तर न्यूटनचे 3 गतिविषयक नियम जे आपल्या प्रिव्हियस स्टँडर्डला आपले झालेले ते आपण सुद्धा घेतले होते. आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी बदलते है की नाही, म्हणजे ऍक्सलरेशन ए इज रिप्लेस बाय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकॉज द फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग तो आपण जी घेतला, ए इज इक्वल टू जी. आणि इनिशियल वेलॉसिटी ऑब्जेक्टची काय घेतली, यू इज इक्वल टू 0, कारण ऑब्जेक्ट वरून खाली पडत आहे. ठीक आहे, मग आपण ते 3 सूत्र बघितले. ते काय होते बघा, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, जे की न्यूटनच्या गतिविषयक नियमाचं सूत्र आहे. आणि ते कसं ग्रॅव्हिटी मध्ये कन्वर्ट होतं, तर व्ही इज इक्वल टू जी टी, ए च्या ऐवजी जी टाकला, यू इज इक्वल टू 0. एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. मग एस इज इक्वल टू यूटी चा काय बनेल 0, हाफ ए च्या ऐवजी जी, जी टी स्क्वेअर. आणि तिसरं सूत्र होतं आपलं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. मग इथं सुद्धा काय होईल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअरच्या ऐवजी 0 प्लस 2 आणि काय as च्या ऐवजी जीएस. ह्याच 3 नियमांच्या आधारावरती आपल्याला हे 3 नियम अजून चांगले समजावे. जसं मी आता म्हटलं की ह्या नियमांचा उपयोग करून आपल्याला डिस्टन्स, टाइम आणि वेलॉसिटी काढता येईल. तर हे काढणार आपण काही उदाहरणं बघणार आहोत. ह्या सूत्रांच्या आधारे सोडवलेली ही उदाहरणं असणार आहेत. ठीक आहे, पण तत्पूर्वी जसं आपण फ्री फॉल बद्दल बोललो की फ्री फॉल ही जी कन्सेप्ट आहे की कोणतेही ऑब्जेक्ट इथं इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मास तो जमिनीवरती सारख्याच वेळामध्ये खाली पडणार आहे. तुम्ही म्हणणार असं कसं, जड वस्तू आधी पडते, हलकी वस्तू उशिराने पडेल, बरोबर की नाही, असं तुम्ही म्हणणार. पण ह्याबद्दल आपण अजून माहिती बघणार आहोत. एका शास्त्रज्ञ आहे गॅलिलिओ आणि यांनी पिसाच्या झुलत्या मनोऱ्यावरून काय केलंय, झुकत्या मनोऱ्यावरून एक्सपेरिमेंट केलेला आहे. त्यांनी काय केलं की 2 दगड हे वेगवेगळ्या वस्तुमानाचे घेतले. म्हणजे एक साधारणतः 10, 15, 20 ग्रॅमचा घेतला असेल आणि दुसरा चांगला मोठा घेतला असेल साधारणतः 300 ते 400 ग्रॅमचा. आणि 2 वेगवेगळ्या वजनाचे दगड त्याने काय केले, एका सेम उंचीवरून एकाच वेळेस खाली सोडले आणि त्याने स्टॉपवॉच चालू केले. आणि काय आश्चर्य, त्यांनी हे नोंदवलं की दोन्ही दगड एकाच वेळेस खाली पडले. जमिनीला हिट करण्याचा त्याचा कालावधी दोन्ही दगडांचा वेगळा वेगळा नसून तो एकच होता. म्हणजे वस्तुमान वेगवेगळं दगडांचं, पण खाली पडण्याचा जो कालावधी तो सेम. याचाच अर्थ काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा जो फ्री फॉल कॉन्सेप्ट जो लागू पडतो तो वस्तुमान विरहित आहे. वस्तुमानाचा त्याच्यावरती काही फरक पडणार नाही. पण मग तुम्ही म्हणणार, जर आम्ही असं एका उंचीवरती गेलो विशिष्ट आणि तिथून एक दगड खाली सोडला आणि एक पीस खाली सोडला, नाही का, कोंबडीचा म्हणा किंवा मोराचा म्हणा, तर तुम्ही म्हणणार की दगड अगोदर पोहोचायला आणि पीस पोहोचायला उशीर लागेल, कारण तो पीस हवेमध्ये झुलत 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 तरंगत खाली येईल आणि त्याला अर्थातच वेळ लागणार आहे, बरोबर की नाही.
मग ह्याच्यात मी तुम्हाला आधीच सांगितलं की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही सेम असली तरी बियॉन्ड फोर्स इथं काम करतो. बियॉन्ड फोर्स कशाचा? हवेचा, जो की त्या वस्तूला अद्धरवर उचलतो. आणि म्हणून काय होतं की आकारमान हे फार मोठी काय म्हणतात ना त्याला, इथं रोल प्ले करतो. पिसाचं वजन वस्तुमान आधीच हलकं आहे, तो तरी खाली पडला असता, पण त्याचा आकारमान मोठा असल्या कारणाने जे प्लावक बल काम करतं त्याच्यावरती हवेचं ते जास्त असतं, आणि म्हणून तो हळूहळू झुलत खाली येतो. पण मग तुम्ही म्हणणार सर, विज्ञानामध्ये आपण जे बोलतो ते सगळंच सगळं सत्य ठरायला पाहिजे, बरोबर की नाही? पिसाने जास्त वेळ घेतला, दगड लवकर खाली पडला, याचा अर्थ लॉ इफेक्टिव्ह नाहीये, किंवा फ्री फॉल ही संकल्पना आपल्याला सायंटिफिकली एक्सेप्ट करता येणार नाहीये. तर हल्लीच शास्त्रज्ञांनी हा एक्सपेरिमेंट व्हॅक्यूम मध्ये केलेला आहे, स्पेस मध्ये केलेला आहे. म्हणजे काय, निर्वात पोकळीमध्ये त्यांनी तसाच एक जड वस्तुमानाचा, अधिक वस्तुमानाचा दगड आणि एक पीस जो की हलका आहे तो एकाच वेळेस एका विशिष्ट उंचीवरून सोडला आणि त्याचा खाली येण्याचा कालावधी तपासला. ठीक आहे ना? व्हॅक्यूम मध्ये, व्हॅक्यूम या कंडिशन मध्ये जिथं काहीच नसतं, निर्वात पोकळी, तर हा कालावधी तंतोतंत सारखा भरलेला आहे, ना कमी ना जास्त. आलं लक्षामध्ये? म्हणजे ऍटमॉस्फिअरिक एअर होती जो त्याला अडथळा निर्माण करत होती. बाकी लॉ इज डेफिनेटली ट्रू अँड परफेक्ट. आलं लक्षात? चल, तर बघा तुमच्या ह्या पुस्तकामध्ये कसं दिलेलं आहे, प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. डू यू नो म्हणून हा बॉक्स दिलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ द जी इज द सेम फॉर द ऑल ऑब्जेक्ट at a given place on the earth. Thus, any two objects, irrespective of their masses or any other properties, when drop from the same height and falling freely, will reach the earth at the same time. Galileo is said have performed an experiment around 1590 in Italian city of Pisa. He dropped two spheres of the different masses from the leaning tower of Pisa to demonstrate that both spheres reach the ground at the same time. When we drop a feather and a heavy stone at the same time from the height, they do not reach the earth at the same time. The feather experiences a beyond force and a frictional force due to the air, and therefore floats on and reach the ground slowly. Later than the heavy stone, the beyond force and the frictional force on the same or same on the stones are much less than the weight of the stone and does not affect the speed of the stone much. Recently, scientists performed this experiment in a vacuum and show that the feathers and stone indeed reach the earth at the same time. बघा, फ्री फॉल या संकल्पनेमध्ये ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कोणत्याही एका ठिकाणी कोणत्याही ऑब्जेक्ट वरती सारखीच असते, आणि ती अवलंबून नसते वस्तूच्या वस्तुमानावरती किंवा इतर प्रॉपर्टीज, इतर गुणधर्मावरती. थोडक्यात सांगायचं म्हणजेच एका विशिष्ट उंचीवरून एका विशिष्ट ठिकाणी कोणत्याही जर तुम्ही दोन ऑब्जेक्ट इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस, त्यांचं वस्तुमान किती याचा फरक लक्षात न ठेवता जर तुम्ही खाली सोडले तर त्यांना जमिनीवरती पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी सारखाच असेल. ह्यावरती एक एक्सपेरिमेंट, ह्यावरती एक प्रयोग गॅलिलिओ ह्या वैज्ञानिकांनी केला. गॅलिलिओने 1590 मध्ये पिसा येथील झुकत्या मनोन्यावरून दोन वेगवेगळे गोळे, दोन वेगवेगळे दगड, दोन वेगवेगळे स्पियर्स सोडले जे वेगवेगळ्या वस्तुमानाचे होते, आणि जमिनीवरती येण्यासाठी लागणारा त्यांना कालावधी कसा होता? सेम होता, सारखा होता, हे की नाही? मग इथं उदाहरण दिलं, तेच मगाशी सांगितलं की एक पीस आणि एक दगड जर तुम्ही सोडला तर दगड आधी पोहोचेल, पीसाला उशीर लागेल. रिझन बियॉन्ड फोर्स, हे की नाही? हा, मग व्हॅक्यूम मध्ये हा एक्सपेरिमेंट करण्यात आलेला आहे आणि हा प्रूव्ह झालेला आहे की इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस द ऑब्जेक्ट विल फॉलन ऍट द सेम टाइम. चला तर मग आज पुढे जाऊयात आपण.
हा भाग तर आपण बघितलाच इंटरेस्टिंग डू यू नो मधला फ्री फॉलिंगचा. पुढे आज आपण एक उदाहरण घेणार आहोत आणि ते सोडवणार आहोत. ठीक आहे, ज्यानी तुम्हाला हे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन कसे वापरायचे, काय काय काढता येतं तुम्हाला ते बघायचं आहे. तर प्लीज सी ऑन युअर स्क्रीन अगेन. बघा तुमच्या स्क्रीनवरती एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. An iron ball of mass 3 kg, an iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to ground, assuming that the value of g is 10 meter per second square. Calculate number 1 time taken by the ball to reach the ground, second velocity of the ball on reaching the ground, आणि third the height of the ball at half at the time that takes to reach the ground. तीन वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. चला हे उदाहरण आपण सोडवायला घेऊयात आणि यानुसार आपण याच्या व्हॅल्यू काढूयात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला तुम्हाला काय दिलेलं आहे ते बघा. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. आपल्याला दिलेले या मास इज इक्वल टू हाऊ मच मास ऑफ दॅट बॉल, दॅट मास इज 3 kg. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे हाईट. हाईट इथं आपण म्हणूया डिस्प्लेसमेंट, नाही का. हाईट म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट आणि ती किती आहे, तर ते आहे 125 मीटर, 125 मीटर इतकं ते आहे. आणि आपल्याला त्यांनी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे ती, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला काढायला काय काय लावलेलं आहे, पहिलं त्यांनी काढायला लावलेलं आहे टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. एक दगड ज्याचं वस्तुमान 3 किलो आहे, जो 125 मीटर उंचीवरती आहे आणि त्याला आपण तिथून खाली सोडतो आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर तो किती वेळात जमिनीवरती पोहोचेल, हा आपल्याला विचारला गेलेला प्रश्न आहे. तर इथं आता आपण वापरणार आहे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. बघा इकडे प्लीज सी. एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. मग चला लिहून घेऊयात. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता सूत्रामध्ये दिलेल्या व्हॅल्यू टाकू. आता बघा वरून खाली ऑब्जेक्ट पडतोय म्हणजे इथे इनिशियल वेलोसिटी किती असेल, 0. आणि ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू जी, दॅट इज यू नो. आता बघा यस डिस्प्लेसमेंट किती आहे, 125 मीटर इज इक्वल टू यूटी. आता यू इज इक्वल टू 0 मल्टिप्लाय बाय टी. टाइम आपल्याला काढायचा, बरोबर ना, आहे. हा जो टाइम आहे इथं बघा u इज इक्वल टू 0, त्याच्यामुळे याला मल्टिप्लाय कशाने करा, हे व्हॅल्यू काय होणार आहे 0 प्लस हाफ a. हियर a इज इक्वल टू g, दॅट इज 10 आणि इकडं t स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. आता बघा 125 जशाला तसे हाफ ने याला आपण डिवाइड करून घेऊयात. बे 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 पंच 10 म्हणजे काय येणार 5t स्क्वेअर. टी स्क्वेअर ला आपण तिथंच ठेवू. बघा टी स्क्वेअर इज इक्वल टू ह्या 5 ला इकडे पाठवा, इकडे गुणाकारा, तिकडे आल्यावर भागाकारा. 125 अपॉन 5 which is equal to बोला 25. so t is equal to 5. आता बघा टी स्क्वेअर इज इक्वल टू 25. मग टी घेतला आपण, दोघांचा वर्गमूळ काढू. टी स्क्वेअरचा घेतला टी, 25 चा स्क्वेअर रूट 5 म्हणजे टी इज इक्वल टू 5. हे आपलं पहिलं उत्तर आलं. म्हणजे तो ऑब्जेक्ट जेव्हा आपण 125 मीटर हाईट वरतून सोडू तेव्हा त्याला जमिनीवरती पोहोचण्यासाठी किती कालावधी लागेल, 5 सेकंड इतका कालावधी लागेल. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. तर सेकंड क्वेश्चन आहे velocity of the ball on reaching the ground. त्या बॉलची वेलॉसिटी किती असणार आहे जेव्हा तो ग्राउंड वरती पोहोचेल. याच्यासाठी आपण वापरणार आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. काय आहे तो बघा, v इज इक्वल टू u प्लस at. ठीक आहे, त्या बॉलला पोहोचण्यासाठी लागणारी वेलॉसिटी किती आहे, तर v इज इक्वल टू u इज इक्वल टू 0 a, त्याला आपण घेणार आहे g जे आहे 10 इंटू 5. काय टाइम किती लागला 5 सेकंड. म्हणून हे उत्तर किती येणार आहे, v इज इक्वल टू 50 मीटर पर सेकंड. ही असणार आहे त्या बॉलची वेलॉसिटी किती, 50 मीटर पर सेकंड.
म्हणजे इथं बघा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वापरला, न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन वापरला, आपण काढलं त्याचा टाइम आणि त्याची व्हेलॉसिटी किती आहे. तिसरा प्रश्न विचारताय की त्याला हाफ डिस्टन्स पर्यंत येण्यासाठी किती कालावधी लागेल आणि तो किती उंचीवरती असेल त्यावेळेस. ठीक आहे, तर बघा त्या आता इथं आपल्याला टाइम काढलेला आपण 5 सेकंद, अर्थात अर्ध्या अंतर येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, तर जितका टाइम पूर्ण वेळेसाठी, जितका वेळ पूर्ण येण्यासाठी लागेल. म्हणून इथं सिंपली आपण काय करणार आहे, टी बाय हाफ इज इक्वल टू 5/2 विच इज इक्वल टू 2.5 सेकंद. हा काय लागेल त्याला, कालावधी अर्धा, कशासाठी, हाफ डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी. ठीक आहे, मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं काय की हाफ कालावधी लागेल तो असणार आहे 2.5 सेकंद, 2.5 सेकंद. ह्या 2.5 सेकंदामध्ये तो कुठपर्यंत पोहोचलेला असेल दगड, हे आता आपल्याला काढायचंय. आणि म्हणून इथं आपण वापरणार आहोत न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन अगेन. मग लिहू आपण बघा, S इज इक्वल टू ut प्लस हाफ at². ठीक आहे, पुन्हा सूत्रामध्ये आपण किमती टाकणार आहे. बघा S इज इक्वल टू डिस्टन्स काढायचं आपल्याला, किती ट्रॅव्हल केलेलं आहे तसंच ठेवूयात. ut ही व्हॅल्यू 0 होईल कारण u इज इक्वल टू 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग विच इज इक्वल टू 0 प्लस हाफ. आता इथे a ची ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 10 आणि टाइम माहिती आहे आपल्याला 5 चा स्क्वेअर. सॉरी इथं 5 नाही येणार, इथे येणार आहे 2.5 कारण आपण हाफ बद्दल बोलतोय. 2.5 चा स्क्वेअर. पुन्हा एकदा डिवाइड करून घ्या बघा, 5 मल्टिप्लाय बाय 2.5 चा स्क्वेअर किती आहे तो काढला आणि याचं उत्तर येतं 31.25 मीटर. सो डिस्प्लेसमेंट इज 31.25. बट थांबा, हे उत्तर नाहीये. आता टोटल डिस्टन्स आहे आपलं किती, 125 मीटर. मग 125 मीटर मधून हे 31.25 काढा. सो S इज इक्वल टू 125 मायनस 31.25 विच इज इक्वल टू 93.75 मीटर. हे झालं तुमचं डिस्प्लेसमेंट. म्हणजेच टोटल डिस्टन्स मधून जेव्हा तुम्ही हे आपला अर्धा डिस्टन्स काढणार 31.25 तेव्हा तुम्हाला समजेल ना की तो किती हाईट वरती असेल. ठीक आहे, म्हणजे पहिल्या 2.5 सेकंदामध्ये तो 31.5 मीटर इतका अंतर कापेल, तर दुसऱ्या हाफ टाइम मध्ये तो काय होईल 93.75 मीटर अंतर कापेल. रिझन आहे, एखादी वस्तू उंचीवरून जेव्हा जमिनीवरती सोडली जाते तेव्हा तिचा सुरुवातीचा वेग हा 0 असतो, इनिशियल वेलोसिटी, पण नंतर तो वेग वाढत जातो. आणि म्हणून डिस्टन्स ट्रॅव्हल विद इन द सेम ड्युरेशन, दॅट इज फर्स्ट 2.5 सेकंड इज डिफरंट अँड अनदर 2.5 सेकंड इज डिफरंट. आलं लक्षामध्ये. तर हे होतं आपलं पहिलं उदाहरण जे की आपण सोडवलेलं आहे. हे तुम्हाला पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे पेज नंबर 12 वरती, ते तुम्ही सोडवायचं आहे, सोडवून बघायचं आहे. तर ह्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत, भेटणार आहोत पुढच्या लेक्चरला. पुढच्या लेक्चरला अजून एक उदाहरण आपण याच्यावरचं सोडवणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.